पावसाने कहर केला होता. राहून राहून तो यायचा आणि शेतकऱ्यांच्या डोळ्यातली हिरवी स्वप्ने उद्ध्वस्त करून जायचा. चोहो बाजूने पिडलेला शेतकरी तोंड तरी कुणाला कुणाला देणार. शेतात कधी नव्हे ते पीक जोमदार आले तर व्यापारी दलाल भाव पाडून शेतकऱ्यांचे कष्ट पायदळीत उडवणार. आणि सगळेच जमून आले तर आसमान घाला घालून सारं मातीमोल करणार. सारी दुःखे फक्त शेतकऱ्याच्याच वाट्याला. जो सगळ्यांच्या मुखी घास भरवतो त्यालाच सगळे लाथाडणार. कुठला न्याय आहे हा? रामजी आपल्या मनाशीच विचार करत नदी काठच्या शेतात आपली बैलजोडी घेऊन आला होता. पावसाने सकाळपासूनच नुसता हैदोस घातला होता. नदीला पाणी वाढत चालले होते. नदीच्या उगमापाशी ढगफुटी झाल्याचे रामजीच्या ध्यानीमनीही नव्हते. तिकडे कोसळणाऱ्या धुवाधार पावसाने नदी क्षणाक्षणाला आपली पातळी ओलांडत चालली होती. पावसाचे लक्षण रामजीला काही ठीक दिसेना. त्याने घरी जाण्याचा निर्णय घेतला. दोन्ही बैल भर पावसात एका बांधाला कसेबसे चरत होते. रामजीने बैलांना आवाज दिला आणि तो नदी ओलांडायला सज्ज झाला. नदीने अजून धोक्याची पातळी ओलांडली नव्हती. एका ठिकाणी नदीचे पात्र रुंद असल्याने रामजीला तेथील उताराची जागा बरोबर माहीत होती. रामजी जास्त विचार न करता त्या जागेकडे धावला. नदी पात्रात शिरण्याआधी त्याने बैलांना पुन्हा एकदा आवाज दिला. रामजीच्या हाकेसरशी राजा बैल धावत पळत रामजीकडे आला. पण पाखऱ्या बैल काही दिसत नव्हता. जीवाच्या भीतीने रामजी नदी उताराने आत शिरला आणि भरभर पाणी कापत दुसऱ्या काठावर सुरक्षित येऊन पोहोचला. पाठोपाठ त्याचा राजा बैल सुद्धा नदी पार करून आला होता. पण पाखऱ्या बैल अजूनही दिसत नव्हता. रामजी काठावर येऊन पाखऱ्याची वाट बघू लागला. मात्र पाखऱ्याचा काही मागमूस नव्हता. पाऊस तुफान कोसळू लागला आणि नदीच्या पाण्याने रौद्र रूप धारण केले. तुफान वेगाने नदीचे पाणी काठ बुडवत वाहू लागले. सुरक्षित अंतरावर उभे असणारे रामजी आणि राजा बैल पलीकडच्या काठावर पाखऱ्याचा अंदाज घेत होते. रामजीला आता पाखऱ्याची काळजी वाटू लागली. नदीचे पाणी असेच वाढत राहिले तर पलीकडच्या काठावरून पुराचे पाणी आत शिरून पाखऱ्याला धोका होऊ शकत होता. पाखऱ्या आपल्या मागोमाग का आला नाही याचा विचार करत असतानाच रामजीला काठावर धावत येणारा पाखऱ्या दिसला. पाखऱ्या घाबरलेला होता. मालक आणि आपल्या जोडीदाराला पलीकडच्या काठावर बघून तर तो अजूनच अस्वस्थ झाला होता. त्याचे पाय पलीकडच्या काठाकडे ओढ घेत होते. पण नदीचे सुसाट वेगाने वाहणारे पाणी बघून पाखऱ्याची पाण्यात शिरायची हिंमत होत नव्हती. रामजीने पाखऱ्याला पाहिले आणि त्याच्या जीवात जीव आला. आता वेळ गमावून चालणार नव्हते. पाखऱ्या पलीकडे राहिला तर नदीच्या पुरात तो नक्की वाहून जाण्याचा धोका होता. म्हणून रामजीने मोठ्याने पाखऱ्याला आवाज दिला. पाखऱ्या, लेकरा लवकर घाई कर, पटकन पाण्यात शिर. खालच्या बाजूने जरा तिरका तिरका पोहत ये इकडे. आवर रे बाळा, वेळ नको घालू. रामजीची हाक ऐकून तो इमानदार जीव काय समजायचे ते समजला आणि मागचा पुढचा विचार न करता थेट पाण्यात शिरला. पाण्याच्या वेगापुढे पाखऱ्याची ताकद कमी पडू लागली. तो पाण्याबरोबर वाहत जाऊ लागला. पण त्याचे कान मात्र मालकांच्या सूचनांकडे लागले होते. रामजी त्याला मोठ्याने ओरडून तिरका पोहत ये सांगत होता. पाखऱ्याला मालकाच्या सूचना समजत होत्या. त्यांचे हातवारे कळत होते. तसा पाखऱ्या पाण्याच्या वेगाबरोबर वाहत जात तिरका तिरका पोहत काठाकडे सरकत होता. अखेर पाण्याशी बराच वेळ झटापट केल्यावर पाखऱ्या कसाबसा काठाला लागला. पाखऱ्या काठाकडे येताच रामजी पाण्यातून धावत पाखऱ्याकडे गेला आणि पाखऱ्याच्या गळ्यात पडून बहलेल्या कंठाने म्हणाला, पाखऱ्या, अरे बाबा, का मागे राहिला होतास? पुरात तुझे काही बरे वाईट झाले असते तर बाळा, तुम्ही बैल माझे दोन्ही हात आहात रे. तुमच्याशिवाय मी अपुरा आहे. तू पलीकडच्या काठावर होतास तेव्हा माझ्या मनात काय चालले होते कसे सांगू तुला. पण पाखऱ्या, माझ्या सूचनांप्रमाणे तू वागलास आणि या पुराला हरवून बाहेर आलास. शाबास रे माझ्या वाघा. रामजी रडता रडता मध्येच हसत पाखऱ्याला शाबासकी देत होता आणि तो मुकाजीव आपल्या मालकाचे प्रेम बघून डोळ्यातून समाधानाचे अश्रू ढाळत होता.